नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय एबीपी माझा. नमस्कार, मी रुशाली यादव सारे. आज आपण जो विषय घेतलेला आहे माझा विशेषसाठी तो खरंच खूप वेगळा विषय आहे. कारण मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये जो आरोप आहे साध्वी प्रज्ञा सिंग यांना काल भाजपकडून भोपाळमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. सकाळीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि संध्याकाळी त्यांची उमेदवारी जाहीर झाली सुद्धा. आणि त्याच्यानंतर विरोधकांकडून साहजिकच आरोप प्रत्यारोप जे आहे ते सुरू झाले. ओमर अब्दुल्ला यांनी सुद्धा टीका केली की जर साध्वी प्रज्ञा सिंग या जर तुरुंगामध्ये असताना त्यांना त्यांच्या तक्रारी असतील तर त्या निवडणुका कशा काय लढू शकतात आणि निवडणुकांसाठी त्यांची तब्येत कशी काय ठीक असू शकते, असे अनेक आक्षेप आणि आरोप सुद्धा घेतले गेलेले आहेत. आणि शिवाय आता त्यांना उमेदवारी कशी दिली गेली या संदर्भातली जनहित याचिका सुद्धा आता कोर्टामध्ये दाखल झालेली आहे. आणि ही याचिका दाखल केलेली आहे मालेगाव मधले जे कोणी बॉम्बस्फोटातले पीडित होते त्या पीडितांच्या नातेवाईकांनी ही याचिका दाखल केलेली आहे. साहजिकच साध्वी प्रज्ञा सिंग यांना उमेदवारी दिल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप रंगणार, त्याची खलबतं होणार, राजकीय गणित बदलणार हे स्पष्ट आहे. आपण त्याच अनुषंगाने आज चर्चा करणार आहोत की दहशतवादाचे आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना भाजपने उमेदवारी का दिलेली आहे, याचा फायदा भाजपला होऊ शकेल का, जर होणार असेल तर तो कशा पद्धतीने, याचविषयी चर्चा करायची. आणि त्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत पुण्याहून राजकीय विश्लेषक श्रीकांत पाटील आपल्यासोबत असतील. आमच्यासोबत स्टुडिओमध्ये विकास लवंडे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते. संजय ठाकूर आहेत, भाजपचे प्रवक्ते, आपल्यासोबत फोनवरून या चर्चेत सहभागी होतील. आणि नांदेडहून ज्येष्ठ पत्रकार विनायक एकबोटे आपल्यासोबत सहभागी होत आहेत. मी सुरुवातीलाच जाईन श्रीकांत पाटील यांच्याकडे पुण्याला. श्रीकांत पाटील, या सगळ्याचे राजकीय अन्वयार्थ कसे लागायचे? कारण भाजप इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या लोकांना उमेदवारी देण्यामध्ये यांचा पहिला नंबर लागतो, मग ते दुसऱ्या पक्षातून आलेले सुद्धा चालतील. आणि आता थेट जेलमधून बाहेर पडलेल्या लोकांना उमेदवारी दिली जाते. इलेक्टिव्ह मेरिट भाजप यामध्ये कसं बघत असेल? श्रीकांत पाटील, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? जर हा नाही, सॉरी, प्लीज रिपीट द क्वेश्चन. श्रीकांत पाटील, माझा प्रश्न असा आहे की इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या माणसांनाच उमेदवारी देण्यामध्ये भाजपचा पहिला नंबर आहे. जेलमधून बाहेर पडलेल्या व्यक्तीला ज्या वेळेला भाजप उमेदवारी देते त्याच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट भाजपला कसं दिसत असेल? नाही, तुम्ही एकंदर राजकारणाचा भाग पाहिला आपल्या इकडचा, तर राजकारणामध्ये आपण इमोशनल अपीलवर आपला खूप जास्त फोकस आहे. आणि इमोशनल अपील आपण जेव्हा जेव्हा पंतप्रधानांची भाषण पाहिली किंवा सगळ्या राजकीय नेत्यांची महाराष्ट्रामधली किंवा संपूर्ण भारतातली जर भाषण पाहिली तर विकास आणि दुसरा इमोशनल अपील ह्या दोन एजेंडावर कुठलाही पक्ष निवडणूक लढतो. भाजपाचा जर विचार करायला गेलात तर हे दोन्ही कॉम्बिनेशन फॅक्टर त्यांनी 2014लाही वापरले होते आणि आता सेम ते 2019लाही वापरतात. साध्वी प्रज्ञाचा विषय हा खूप मोठा आहे आणि डिटेल आहे. त्यांच्यावरचे असलेले केसेस असेल किंवा त्यांच्यावर झालेले आरोप असतील तर एनआयए त्याची सखोल चौकशी करत आहे. पण जो सेकंड मुद्दा तुम्ही मांडलाय की इमोशनल अपीलचा जो आहे, तर आपण ओव्हरऑल जर पॉलिटिक्स आपला पाहायला गेलो भारताचा 14 ते 19च्या याच्या, तर विकास जो आहे तो क्वांटिफायबल आहे, मेजरेबल आहे. एखादा विकास तुम्हाला जर रोजगार सांगायचे आहेत की बाबा एवढे रोजगार झाले, तर तुम्ही असं नाही सांगू शकत की एवढे मोठे रोजगार भारतात आले. तुम्हाला तो क्वांटिफाय करावा लागेल. तुम्हाला सीआयएचा डेटा असेल, बाकीच्या वेगवेगळ्या संस्थांचा डेटा वापरून तुम्हाला एक क्वांटिटेटिव्ह फिगर क्लेम करावी लागेल. इन टर्म्स ऑफ रोड असेल, तुमचं एक्सपोर्ट असेल, इम्पोर्ट असेल. पण तुम्ही दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर इमोशनलला मेजरेबिलिटी नाही आहे. यू कांट मेजर द इमोशन्स, राईट? त्याच्यामुळे हा मुद्दा तुम्हाला किती ओढत नेता येतो. त्याच्यामुळेच साध्वी प्रज्ञाचा जो आता दिग्विजय सिंगांच्या अपोजिट साईडला त्यांना उभं करायचा जो प्रयत्न चालला आहे, तर हिंदू वोटर जे आहेत, तुम्ही आता पहा मागच्या 3 महिन्यातले तुम्ही CSDS असेल आणि बऱ्याच ओपिनियन्स पोल्स येत आहेत. बीजेपी 280, 290, अराउंड 300च्या मागे पुढे दिसतीये. पण हे एक्सिलरेट करणं किंवा टू बी और नॉट टू बी हे कंटिन्युअस चालू आहे. ते टू बी और नॉट टू बी कंटिन्यू करण्याची रिस्क मोदी घेणार नाहीयेत आणि बीजेपी पण घेणार नाही. इलेक्टिव्ह मेरिट्स भारतामध्ये आता मी काही युरोपियन प्रॅक्टिसेस पाहतो ते तिथे अनालिटिकल वेनी जातात की त्याचं एज्युकेशन, त्याचं कॉन्ट्रीब्युशन, त्याचं विजन, त्याचा रिसर्च आणि त्याचं बॅकग्राऊंड. पण आपल्या इकडे 2 इलेक्टिव्ह मेरिट आहेत. म्हणजे तो फायनान्शियली खूप साऊंड मतांवर पाहिजे. डोळा ठेवून जी मेजॉरिटी आहेत त्या भागात त्यांच्यावर डोळा ठेवून साध्वी प्रज्ञा सिंग यांचं नाव पुढे केलेलं आहे असं म्हणता येईल? ऑब्विसली त्याच्यात काही खूप पण हिंदू मत मग भुलतील का या नावाला? हिंदू मत या नावाला भुलतील का? नाही मॅडम, मागच्या तुम्ही 1-2च महिन्यातलं मी अनालिसिस सांगत होतो. तो ट्रेंड जो शिफ्ट होत जातोय, तुम्ही बघा पहिला मुद्दा आपण सर्जिकल स्ट्राईक पासून
तो हाईप करत गेलेत. नंतर पुलवामाचा मुद्दा खूप हाईप झाला. तर आज तुम्ही क्राऊडमध्ये जा, युथमध्ये जा, नोबडी इज टॉकिंग अबाउट की रोजगार काय आहेत, माझ्या पुढचे प्रश्न काय आहेत. लोक सहज चौकीदार लावून जात आहेत, काही लोक सहज बेरोजगार लावून जात आहेत. पण त्याची फिलिंग आहे, दॅट फिलिंग इज नाऊ कन्व्हर्टेड इन टू दी पेट्रोटिक फिलिंग. बरोबर, म्हणजे टप्प्याटप्प्यानं मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी बदलताना आपण पाहतोय. एकगोटे सर, साध्वी प्रज्ञा सिंग यांच्याकडे हिंदुत्ववादी म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून पाहिला जातो आणि म्हणूनच भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. या 100% दुसरं त्याच्यामध्ये कोणतं कारण असू शकत नाही. परंतु यामध्ये माझं मत असं आहे की एकीकडे आपण म्हणतो की आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, आपली घटना धर्मनिरपेक्ष आहे. तर उमेदवारी देताना आपण जे निकष लावतो ते धर्माचे का लावतो? का आपण उमेदवाराला उमेदवारी देताना पहिल्यांदा विचारतो की तुझ्या जातीचे याच्यामध्ये उमेदवार किती आहेत, तुझ्या धर्माचे किती आहेत? आणि याचा परिणाम असा झालेला आहे की राजकारण आज जे सर्रास आपल्याकडे कुठेही जा तुम्ही ग्रामीण पातळीपासून एक आरोप होतो की आजचं राजकारण अत्यंत गढूळ झालेलं आहे. लाल बहादूर शास्त्रींनी ज्या वेळेला रेल्वेचा अपघात झाल्याबरोबर राजीनामा दिला तेव्हा तो राजीनामा नेहरूजवळ पोहोचल्याबरोबर ते रेल्वे भवनामध्ये पळत आले आणि शास्त्रीजीला म्हणाले की तुम्ही राजीनामा का देता, तुम थोडी ट्रेन चला रहे थे. तो शास्त्रीजीचं जे उत्तर होतं ते असं होतं की मैं ट्रेन नहीं चला रहा था लेकिन मैं डिपार्टमेंट चला रहा था. तर ही जी नैतिकता आहे ती आजकाल कुठं दिसते का? आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही राजकारण करत असाल, धर्म जात पंथ धर्म, तर मग देश सेक्युलर आहे असं आपण जगाला जे सांगतो ते योग्य आहे का? याचा सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे. याच्यात भाजप असो काँग्रेस असो हे सगळे निकष सगळ्यांनी पाळायला पाहिजे. आता हिंदुत्ववादी कसे काय मतं देतील? कारण मला सांगा, जी बाई एवढे वर्ष तुरुंगात होती, ज्या बाईवर एवढे गंभीर आरोप आहेत, त्या आरोपातून तिला जर न्यायालयाने निर्दोष सोडलं तर त्यानंतर त्यांनी ज्या निवडणुका त्यांना इच्छा असेल त्या लढवाव्यात. परंतु जेव्हा आपल्यावर आरोप आहेत, आपण त्याच्यातून निर्दोष मुक्त झालेलं नाही, अशा वेळेला तुम्ही जर उमेदवारी देत असाल तर हे मुळात पक्षाचं चूक आहे, निवडणूक लढवणाऱ्याचं पण चूक आहे. बिलकुल बिलकुल. आपल्यासोबत लवांडे सर आहेत आमच्यासोबत स्टुडिओमध्ये. लवांडे सर, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्याकडे कसं पाहताय? खरं तर 2014 पासूनच अध्यक्षीय लोकशाहीकडे वाटचाल करायला नरेंद्र मोदी आणि त्यांचा भारतीय जनता पार्टी हा पक्ष निघालेला आहे. आणि तेव्हापासूनच सबंध संविधानाची मोडतोड करायची किंवा लोकशाही व्यवस्थेची किंवा संसदीय लोकशाहीची मोडतोड करायची अशी प्रक्रिया सत्तेवर आल्यापासून त्यांनी सातत्याने सुरू ठेवलेली आहे. आणि म्हणून देशभरातनं संविधानिक चौकट जी काय आहे ती मोडण्याचं जे काही त्यांनी वेगवेगळ्या संविधानिक संस्था आपल्या ताब्यात घेऊन त्या आपल्या हातात कशा आणि त्या कशा वापरता येतील याचं त्यांनी अनेकदा चुणूक वेगवेगळ्या प्रकारे दाखवलेली. मग ती नोटबंदी असेल, सुप्रीम कोर्टाचे 4 जजेस पत्रकार परिषद घेऊन आपलं घाणं जनतेसमोर मांडतायत, ही पहिल्यांदा घटना अशा 70 वर्षात घडतायत. आता मुद्दा राहतो तो साध्वी प्रज्ञा सिंग यांचा. त्यांच्याबरोबर कर्नल पुरोहितही सुटले. खरं तर सत्तेचा गैरवापर करूनच ह्या दोघांना बाहेर काढण्यात आलं. कारण NIA तपास प्रमुख जे त्या काळातले होते, जे हेमंत करकरे शहीद झाले, ते शहीद झाले की त्यांना मारण्यात आलं. हे हु किल्ड करकरे एस ए मुश्रीफांचं पुस्तक आहे, त्याचा अजून कुणीही प्रतिवाद केलेला नाहीये. आपण मुद्दा हेमंत करकरेंनी जो तपास केला आणि जो आरोपपत्र कोर्टामध्ये ठेवलं, त्याचे सरकारी वकील जे आता होत्या ऍडव्होकेट रोहिणी सॅलियन यांच्यावर NIAच्या लोकांनी दबाव आणला असं त्यांनी इंडियन एक्सप्रेसला जाहीरपणे त्यांनी प्रतिक्रिया दिलेली. त्याच्या संजय ठाकूर यांना बोलायचं. आपल्याला वेळ देते. लवांडे सर, आपला मुद्दा पूर्ण करा. तर रोहिणी सॅलियन यांना जे काय दबाव आणून त्यांना बाहेर काढण्यासाठी साध्वी प्रज्ञा सिंगला NIAने जे काय तिथं आपली सौम्य भूमिका घेतली आणि वकिलांना तशी सौम्य भूमिका घ्यायला लावली, त्या पद्धतीने बाहेर आले. खरं तर यांना हिंदू पाकिस्तान करायचं आहे मोदींना आणि भारतीय जनता पार्टीला. आणि म्हणून त्यांनी काल नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान आहेत या देशातले की स्वतःची जात प्रदर्शित करतायत निवडणुकीमध्ये, याचा अर्थ त्यांच्या विकास कामांवर लक्षात आला. माझी खरं तर ब्रेकची वेळ झाली आहे. मात्र संजय ठाकूरांची एक क्विक कमेंट घेऊन मी ब्रेकवर जाणार आहे. संजय ठाकूर, हे बघा, जर का कोणावर कोण आरोप करत असतील तर मला एक सांगा, राहुल गांधी आणि सोनिया गांधीवर मोठा आरोप आहे. 5,000 कोटी टॅक्स त्यांनी चोरी केलाय. त्या मॅटर मध्ये ते लोक सध्या बेलवर आहेत, पण त्यांनी निवडणुका लढायला संजय ठाकूरजी, टॅक्स चोरीचा आरोप आणि दहशतवादाचा आरोप याच्यामध्ये आपण फरक करू शकतो का? आरोप म्हणजे काय? काँग्रेसचा शासन होता, सुशील कुमार शिंदे
देशाचे गृहमंत्री होते, त्यांनी हिंदू आतंकवादचा एक नवीन, या लोकांना पाकिस्तानच्या आतंकवादीला वाचवायचा होता, त्यांनी त्याला धरून सोडलं आणि हिंदू लोकांना त्याच्यामध्ये फसून नवीन शब्द काढला, हिंदू आतंकवाद. आणि आता डिबेट मध्ये एक मूर्ख माणूस बसलेला, वैयक्तिक कमेंट वैयक्तिक नको comment संजय करू नका, ठाकूरजी, संजय ठाकूर. संजय ठाकूरजी, वैयक्तिक कमेंट नको, अशा शब्दांचा कृपया वापर करू नका, अशा शब्दांचा कृपया वापर करू नका. आपण मुद्द्यावरच बोलूयात, आपण मुद्द्याला धरून या ठिकाणी चर्चा करूयात. मूर्खांना इतक्या तरी समजून घ्यायला पाहिजे. संजय ठाकूरजी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करू करतोय, नका. संजय ठाकूरजी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करते, कृपया अशा शब्दांचा वापर करू नका, वैयक्तिक कमेंट करू नका. पाकिस्तानमध्ये हिंदू मुलींचा जबरदस्ती धर्मांतरण करून ते लोक लग्न आणि आपण त्या मुद्द्यावर पाकिस्तानचा ठेका, पाकिस्तान मधल्या सामाजिक परिस्थितीचा ठेका घेतलेला नाहीये. आपण या ठिकाणी भारतातल्या परिस्थितीचा विचार करतोय आणि या ठिकाणी एवढा मोठा कन्सर्न आहे की दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात इतकी वर्ष असलेल्या व्यक्तीला ज्या वेळेला भाजप तिकीट देतं त्यावेळेला हे प्रश्न विचारायलाच लागतात, कारण हा आरोप कुठचा छोटा मोठा नाहीये, हा दहशतवादाचा आहे. त्याची शहानिशा व्हायच्या आत भाजप त्यांना क्लीन चिट देऊन कसं मोकळं होतं? अजून न्यायालयाने त्यांना दोषी मानलेलं नाहीये हे नक्की, पण भाजप त्यांना क्लीन चिट देऊन कसं मोकळं झालेलं आहे ही दुसरी बाजू सुद्धा त्याला असते आणि त्याविषयी चर्चा व्हायला लागते. याच मुद्द्याला धरून चर्चा पुढे सुरू ठेवायची. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. आज आपण चर्चेसाठी विषय घेतलेला आहे की दहशतवादाचा आरोप असणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंग यांना भाजपकडून उमेदवारी का, आणि या मुद्द्यावर आपण या ठिकाणी चर्चा करतोय. संजय ठाकूर यांच्याकडे मला जायचंय, भाजपाचे प्रवक्ते आहेत. ठाकूरजी, मगाशी तुम्ही बऱ्याच मुद्द्यांना हात या ठिकाणी घातलात, मात्र तरी सुद्धा हा थेट प्रश्न आणि थेट उत्तरच तुमच्याकडून अपेक्षित आहे की साध्वी प्रज्ञा सिंगच का? नाही, मला एक सांगा, तुम्ही जेव्हा देशात काँग्रेसची सत्ता होती आणि महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेमध्ये होती, तेव्हा हा हिंदू आतंकवाद ह्या शब्दाचा वापर केला या लोकांनी. आता दिग्विजय सिंग, ते ओसामाजी सांगणारे दिग्विजय सिंग, ते भोपाल मधून ते काँग्रेसचे उमेदवार आहेत. आता भोपालची जनताला ठरवू द्या ना की कोण आहे खरं, म्हणजे कोण आहे. साध्वी प्रज्ञा सिंगवर काही आरोप सिद्ध झालेला नाहीये. तर जर का त्यानं तिकीट दिली, त्यांच्या, मला एक सांगा, जर त्यानं फायनली न्यायालयाने निर्दोष घोषित केला, मग त्यांच्या विरुद्ध झालेला जो अन्याय, निर्दोष घोषित नाही केलेलं त्यांना, अजून त्यांच्यावरचा मोक्का काढलेला आहे पुराव्याअभावी. आणखीन काही आरोप आहेत त्या बेलवर बाहेर आहेत. दोषी सुद्धा साबित नाही झालेला आहे ना, तेच सांगतो. उद्या जर का निकाल असा आला की साध्वी प्रज्ञा सिंग निर्दोष आहेत, जर का निर्दोष आहेत, तर त्यांच्यासोबत हा जो प्रकार झालेला आहे, त्यांच्यासोबत ह्या जो अन्याय झाला आलेला आहे, त्याच्याबद्दल हे लोक कोण काय करतील? मला सांगा संजय ठाकूर, मला सांगा, ज्या वेळेला प्रचारामध्ये अगदी मोदींपासून सगळे ज्येष्ठ नेते, राहुल गांधी आणि सोनिया गांधी बेलवर बाहेर आहेत असं मोठमोठ्याने गळे फाडून प्रचार करतात, त्यावेळेला बेलवर बाहेर असलेल्या आरोपीला भाजप तिकीट देतंय, कसं तुम्ही स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणता हो? अरे बेलवर आहे म्हणजे काय? तुम्ही एकदा मला सांगा, तुम्ही तुमची इतकी ऐपत आहे का की तुम्ही पंतप्रधानांना सगळं कोर्टाने काय ना सांगितलं त्याच्यानंतर तुम्ही चौकीदार चोर आहे म्हणून सांगू शकता? मग आम्ही काय, तुम्हाला काय वाटतं, आम्ही काय संत आहोत का? आम्ही राजकारणात नाही? हे लोक काही बोलणार, चालणार, आणि आम्ही जर का सत्य परिस्थिती लोकांच्या समोर आणून दिला तर त्याच्यामध्ये तुमच्या लोकांना त्रास आहे. लवंडेजी, भाजप सत्य परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करते. कोणीही बायस होता कामा नये. अत्यंत काहीही बडबड करतायत. खरं तर गोधरा हत्याकांड ज्यांनी घडवलं तेच भाजपाचे आता सध्या सर्व आहेत, जी जोडगळी, ज्यांच्यावर मोठमोठे आरोप, क्रिमिनलचे आरोप आहेत. आता हे जे काय बाकीच्यांचं राहुल गांधीचं वगैरे सांगतात, क्रिमिनल ऑफेन्स आणि सिव्हिल ऑफेन्स मध्ये फरक असतो, एवढे साधं कोणालाही कळतं. त्यामुळं साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यावरचे जे आरोप आहेत ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. काही माणसं तिथं मारली गेलेली आहेत आणि अशा स्वरूपानं यांना हिंदू राष्ट्र करायचं आहे म्हणजे बहुसंख्याकवादाचं राजकारण करणारी माणसं, यांना संविधान मान्य नाहीये, संसदीय लोकशाही मान्य नाहीये, यांना हिंदू राष्ट्रवाद करायचा आणि हिंदू राष्ट्रवादाच्या नावाखाली ते आता मतं मागतायत. आणि तशा पद्धतीनं यांचे सगळे उमेदवार जे आहेत आता भाजपाचे 2014चे सुद्धा खासदार जर तुम्ही पाहिले, अगदी ते
त्यांच्याकडे साधू, बाबा, बैरागी, साध्वी असेच लोक उमेदवार सगळीकडे त्यांनी केलेले आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्यांना धर्मराष्ट्र इथे निर्माण करायचंय. जे हिंदू धर्माचं हे सांगतायत तो आमचा हिंदू धर्म नाहीये आणि हिंदू धर्माचा यांना कोणी ठेका पण दिलेला नाहीये. आमचा हिंदू धर्म हा अतिशय सहिष्णुतावादी आहे आणि जगातला कुठलाही धर्म हिंसेचं समर्थन करत नाही, बॉम्बस्फोटाचं समर्थन करत नाही, कुठल्या हल्ल्याचं, दहशतवादाचं समर्थन करत नाही. कुठल्याही धर्माच्या तत्वज्ञानाला हिंसा मान्य नाहीये. हे जे हिंदू धर्माचं सांगतायत हा हिंदू धर्म नाहीच, हा अधर्म आहे. ठीक आहे, श्रीकांत पाटलांकडे जाऊया. श्रीकांत पाटील, या सगळ्याचे आता राजकीय परिणाम कसे होणार याचा सुद्धा आपल्याला थोडासा धांडोळा घेतला पाहिजे. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासारख्या व्यक्तीला भाजपने तिकीट दिलेलं आहे, अर्थात विरोधकांना टीका करण्यासाठी हातात एक कोलीत दिलेलं आहे. याचे पुढच्या काळामध्ये कशा प्रकारचे परिणाम दिसू शकतात? नाही, तुम्ही याचे परिणाम आता काय झालं, सगळ्याच पक्षाची जर तुम्ही व्यूहरचना पाहिली आपल्या प्रचाराची असेल किंवा 2019ला फाईट करताना, तर सगळ्याच पक्षांमध्ये कमी जास्त ह्या गोष्टी झालेल्या आहेत. कुठे आझम खान काहीतरी बोलतात, मग त्याला प्रत्युत्तर म्हणून साक्षी महाराज बोलतात, अजून कोणीतरी बोलतं. तर आता आपण याला तिकीट दिलं आणि या पक्षात त्याच्यावर क्रिमिनल ऑफेन्सेस आहेत किंवा कुणावर नाही आहेत, ह्या गोष्टी असं म्हणू नये, पण ह्या गोष्टी आता खूप नगण्य झालेल्या आहेत किंवा ह्या गोष्टी खूप मागे राहून गेलेल्या आहेत. आता आपल्याकडे, मी कॅम्पेन अनालिस्ट आहे किंवा मला प्रचार यंत्रणा कशी राबवावी याच्यात एक्सपर्टीज आहे. तर आता कसं दिसतंय की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, हे एक कॉमन स्लोगन आहे, डायलॉग आहे सगळीकडे. पण आता इथे भारतामध्ये एव्हरीथिंग इज फेअर इन पॉलिटिक्स असं झालेलं आहे. त्याच्यामुळे इलेक्टिव्ह मेरिट हा खूप इमिडिएट झालेला आहे. तुम्ही नगरचं जर पाहायला गेलात तर सुजय विखेंचा एक दिवस आधी प्रवेश होतो किंवा लगेच प्रवेश होतो आणि लगेच तिकीट. तर आताचं जे कॅल्क्युलेशन झालेले आहेत इलेक्टिव्ह मेरिट्सचे, ते भावनिक झालेले आहेत, जातीय आहेत आणि धर्माला धरून आहेत. तुम्ही सोलापूरची सीट पाहायला गेलं तर तिथे एक स्वामी उभे आहेत, त्यांच्या विरोधात प्रकाश आंबेडकर आहेत आणि सुशील कुमार आहेत. तुम्ही सेक्युलर हा किती विषय जरी मांडायचा प्रयत्न केला, पण मागच्या 1-2 महिन्यात जे सेक्युलरिझम किंवा न्यूट्रल माणसं राजकारणात हवी, ज्यांच्यावर आरोप नाही आहेत, जे स्वच्छ चारित्र्याचे आहेत, पण शेवटी जेव्हा तिकीट द्यायची वेळ येते त्यावेळेस कॅल्क्युलेशन्स एवढ्या ड्रास्टिकली चेंज होतात आणि या मागच्या 4-5 वर्षात हे खूप जास्त झालेलं आहे. हा खरंच प्रत्येक पक्षाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण आज पक्षात घेतोय किंवा दुपारी घेतोय आणि संध्याकाळी त्याला तिकीट देतोय. तर मला असं वाटतं की याच्यात कुठलाच धर्म, मग तो हिंदू असेल, मुसलमान असेल, दलित असेल, हे कुणीही मागे नाहीयेत. इव्हन काल पाहिलं आपण पंतप्रधानांना सुद्धा ती अपील करावी लागली की मी पण दलित आहे. म्हणजे हा विचार आता कल्पनेच्या बाहेर गेलेला आहे. लोकांना ट्रेंड्स म्हणा किंवा अॅनालिटिकल जे वोटर असतात, ज्यांना सगळ्या उमेदवाराचं बॅकग्राऊंड, सरकारचं बॅकग्राऊंड हे चेक करण्याची मनस्थिती असते. पण याच्यात मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, बाकीचे जी उद्वेगजक भाषा बोलणारी जी लोक असतील किंवा जे डिझास्टर क्रिएट करणारे थ्रू स्पीच लोक असतील ना, ही लोक 2-3 आठवडे, 1-2 आठवडे इलेक्शनच्या पूर्वी सगळं लँडस्केप चेंज करून टाकतात. याच्यात साध्वीजी असेल किंवा अजून कोणी लोक असतील, याला तुम्ही किती बायास करायचा प्रयत्न करा, पण प्रत्येक पार्टीमध्ये कुणी ना कुणी असं आहे की एकमेकावर ते आरोप प्रत्यारोप होणार. पण तुम्ही शेवटी एखाद्या कॉमन खेड्यातल्या माणसाला जाऊन विचारा, एखाद्या इंजिनियर झालेल्या मुलाला जो शहरामध्ये फाईल घेऊन फिरतोय नोकरीसाठी, त्याला ह्या गोष्टीशी काहीही घेणं देणं नाहीये. पण जो स्वतः बेरोजगार आहे तो पण चौकीदार पोस्ट करतोय आणि जो रोजगारात आहे, इंजिनियर आहे, तोही चौकीदार पोस्ट करतोय. म्हणजे तुम्ही पहा की इन्फ्लुएन्स जो आहे मार्केटिंगचा किंवा मीडियाचा आहे, इट इज टू मच ॲट दी हाईप असं मला वाटतं. खूप खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. मला हाच मुद्दा धरून एकबोटे सरांकडे जायचंय. एकबोटे सर, या सगळ्यामध्ये आता इलेक्टिव्ह मेरिट हा फॅक्टर आहेच, दुसरीकडे आता एक बहुसंख्यत्वाचं राजकारण हा सुद्धा एक मुद्दा यामध्ये आहे. ते करता करता आपले जास्तीत जास्त खासदार निवडून यावे यासाठी भाजप असं काही करून बसलंय का की ज्याने एक तो थंडावलेला कुठेतरी एक अनरेस्ट होता नजीकच्या काळामध्ये, तो अनरेस्ट पुन्हा ट्रिगर होऊ शकतो? नाही, भाजपने ही जी साध्वीची, प्रज्ञा सिंगची जे उमेदवारी जाहीर केली, याच्यापूर्वी साध्वी किंवा महंतांना यांनी तिकीट दिलेले आहेत ना, त्यावेळेला एवढी ओरड कुठं झाली? आता योगी आदित्यनाथ युपी सारख्या एवढ्या मोठ्या प्रांताचे मुख्यमंत्री आहेत, त्यावेळेला कोणी विरोध केला? साक्षी महाराज आहेत, उमा भारती आहेत, त्यावेळेला कोणी एवढा विरोध केला?
पण मुळात ही जे बॉम्बस्फोटाची एवढी मोठी केस आहे ही सगळी देशभर गाजलेली आहे आणि अशा देशभर गाजलेल्या एका खटल्यातल्या आरोपीला जेव्हा तुम्ही तिकीट, तर त्याच्या प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. पण माझा मुद्दा असा आहे की आता आपलं सगळं राजकारण परिवर्तन करत आहे, समाज परिवर्तन करत आहे. आता जी राजकारणात येणारी पिढी आहे ती नवीन आहे, टेक्नोक्रॅट आहे. ती कंपनी चांगली असल्याशिवाय नोकरीला सुद्धा अर्ज करत नाही. तर अशा या पिढीसमोर राजकारणाचं जर तुम्ही असं रूप ठेवणार असाल तर हे चांगले लोक राजकारणात येतील कसे? याच्यात प्रश्न भाजपचा, काँग्रेसचा, सगळ्यांचाच आहे. हे यांच्यावर जबाबदारी आहे, ही यांच्यावर जबाबदारी आहे की राजकारण स्वच्छ, चांगलं आणि चांगल्या लोकांना येण्यालायक ठेवण्याची. बरोबर, ते होताना दिसत नाही. असे जर ही प्रत्येक जबाबदारी कोणी खांद्यावर घ्यायला यापूर्वी तयार जसं नाहीये. प्रत्येकाला मला वाटतं ती सत्तेची ती खुर्ची खुणावत असते आणि त्यासाठी काहीही साम दाम दंडभेद ज्याचा उल्लेख केला जातो तो कोणताही प्रकार करण्यासाठी हे राजकीय पक्ष तयार होत असतात. एक छोटासा ब्रेक नंतर याच मुद्द्यावरून चर्चा पुढे सुरू ठेवायची आहे. लगेचच परत येतोय, पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय माझा विशेष. साध्वी प्रज्ञा सिंग यांना उमेदवारी देण्यावरनं आता राजकीय ढवळाढवळ सुरू झालेली आहे. आरोप प्रत्यारोप रंगायला लागलेले आहेत. पुन्हा एकदा जाऊया भाजपचे नेते संजय ठाकूर यांच्याकडे. संजय ठाकूर, एक पुन्हा एकदा प्रश्न मी तोच विचारते, साध्वी प्रज्ञा सिंग का? यावेळी कॉन्टेक्स्ट थोडासा वेगळा आहे. उमर अब्दुल्ला यांनी जी शंका उपस्थित केली की साध्वी प्रज्ञा सिंग यांची तब्येत बिघडलेली होती, तुरुंगात असताना तब्येतीचं कारण देत त्या बेलसाठी अर्ज करत होत्या, मग तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्यांना तब्येतीचा प्रश्न येत नाहीये का? बरं, त्यांना असलेला आजार, तुम्ही एखादा आजारी उमेदवार ज्या वेळेला जनतेला देता, तो उमेदवार जनतेची निवडून आला तर जनतेची सेवा करू शकेल याची काय गॅरंटी घेतं भाजप? तरी काय परमनंट आजार असतो का कुणाला? आता हे लोक बोलत होते, मला एक सांगा, राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, शरद पवारांवर कितीदा हे आरोप झाला की त्यांच्या दाऊदशी संबंध आहे आणि दाऊदचा पार्टनर साहेब तलवारच्या प्लेन मध्ये कोर्टामध्ये एक तरी आरोप दाखवा. ऐका, आता तुम्ही फालतू बडबड करू नका. एक तरी आरोप दाखवा भारतातल्या कुठल्या न्यायालयामध्ये. कोणाची तुलना कोणाशी करू नका, कोणाची तुलना कोणाशी करू नका. पवार साहेबांच्यावर देशातल्या कुठल्याही न्यायालयामध्ये एक आरोप दाखवा. त्याचा आरोप लावला असेल त्यांच्यावर, देशातल्या एका न्यायालयात एक आरोप दाखवा. मान्य करायचं का की पवार साहेबांचा फालतू बडबड करू नका. ते मान्य करायचं? संजय ठाकूर, एखाद्या वक्तव्यामध्ये किंवा मीडिया बाईटमध्ये आरोप करणं वेगळं असतं आणि न्यायालयामध्ये आरोप होणं, आरोप निश्चिती होणं, ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आपण त्याची सांगड कशी काय घालू शकता? सरकारला कुणाला फ्रेम करायचं असेल, काँग्रेस पक्षाची सरकार होती, त्या लोकांना हिंदू आतंकवाद फ्लोट करायचा होता जगामध्ये, त्यांनी जाणून बुजून तसा प्रकार करून केस बनवलेला आहे. तुम्ही हिंदू धर्माचे कोण आहात? तुमचा हिंदू धर्माचा काय संबंध? जाणून बुजून केस बनवली. तुम्ही म्हणताय काँग्रेसच्या गव्हर्नमेंटने इन्फ्लुएन्स केली ही केस. हेमंत यांच्यावर तुम्ही अविश्वास दाखवता का? तुम्ही म्हणताय काँग्रेसच्या गव्हर्नमेंटने जर ही केस इन्फ्लुएन्स केली तर इतके दिवसामध्ये तुमचं सरकार आल्यानंतर सुद्धा तुम्ही म्हणताय की सगळ्या संस्था निरपेक्षपणे काम करतायत, तर त्या संस्थांना त्यांच्यावरचे आरोप संपूर्णपणे पुसता आलेले नाही आहेत. सर्वांचा आरोपच आहे, त्यांच्याबद्दल बी तेच सांगतो मी. त्यांच्यावर सुद्धा आरोप आहे, शरद पवारांवर सुद्धा आरोपच होता. मी तसं सांगत नाही. राजकीय आरोपांची तुलना राजकीय आरोप वेगळ्या गोष्टी आहेत. संजय वेगळ्या गोष्टी आहेत. बाष्कळ बडबड करू नका. विमानामध्ये बसून ते गेलेले दुबई, बाष्कळ बडबड करू नका. आरोप होता. बाष्कळ बडबड करू नका. हो लावंडे, तुम्हाला मिरची का लागली? आता कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल का नाही केलं 5 वर्षामध्ये? तसं म्हणून मिरची लागते. कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल केलंय का एखाद्या? कोणाने? बघा, आम्ही तुमच्यासारखे बाष्कळ बडबड करण्यापेक्षा 5 वर्षामध्ये एखादं आरोपपत्र दाखल केल्याचं दाखवा. आम्ही तुमच्यासारखे अनैतिक नाही की आमची सरकार आली तर खोटं. पण मला तुम्ही एक सांगा संजय ठाकूर, माझा साहजिक साधा प्रश्न आहे. तुमचे ते तोमर त्या भोपाळच्या जागेसाठी इंटरेस्टेड होते, उमा भारती त्या जागेसाठी इंटरेस्टेड होत्या, आणखी 2 नावं चर्चेमध्ये होती. एवढे सगळे हेल्दी उमेदवार असताना किंवा तुम्हाला दहशतवादासारख्या गोष्टींचे आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग यांनाच का तिकीट द्यायचं होतं? कारण तुम्हाला उमा भारती केपेबल वाटत नाहीत का? तुम्हाला तुमचे ते तोमर आहेत ते केपेबल वाटत नाहीयेत का? मला समजला तुमचा प्रश्न. आता माझं उत्तर आहे. हा न्याय प्रविष्ट असल्यामुळे आणि लोकांमध्ये हे भ्रम आहे ना, जर का यांना वाटत असेल की लोकांच्या मना स्थितीवर त्यांचा तसा काही इमेज आहे, तर आता आम्ही लोकांमध्ये पाठवलाय ना त्यांना. दिग्विजय सिंग समोर आहेत आणि साध्वी प्रज्ञा ठाकूर निवडणुकामध्ये आहेत. तिथे तिकडची जनता तुम्हाला प्रूव्ह करेल की कोण काय आहे.
फर्स्ट थिंग. मुद्दा फक्त साध्वी प्रज्ञा सिंग यांना उमेदवारी देऊन हा मुद्दा फक्त तापवण्याचा, त्या जागेचा प्रचाराचा मुद्दा तापवण्याचा फक्त उद्देश आहे का, की खरंच जिंकायची आहे भाजपला त्या ठिकाणी जागा? एबीपी माझाचा न्यूज रूम नाही डिसाईड करणार भाजप कुणाला तिकीट द्यायचा कुणाला नाही द्यायचा. आम्ही नाहीच ABP म्हणत माझा आहोत, decide आम्ही करतच डिसाईडच नाहीये. करत नाही तुम्हीच तो आहोत. decision तुम्ही ते घेतलाय, नावं तो सांगताय, का ते घेतलाय नावं असा आम्हाला आम्ही प्रश्न सुद्धा विचारतोय. ते जे नावं सांगताय ना तुम्ही, ते नावं आम्हाला सुद्धा माहित आहे. पण आता लोकांमध्ये आहे ना, भोपाळची जनतेला ठरवू द्या की कोण आतंकवादी समर्थक आहे आणि कोण बरं, नाही. संजय ठाकूरजी. ठाकूर, एक साहजिक प्रश्नाचं उत्तर द्या. उद्या जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने किंवा त्या मेहबूबा मुफ्तींच्या पक्षाने एखादा दहशतवादाचा जो कोणी आरोप असेल. संशयित दहशतवादी आहे अशाला अरे काय तिकीट तुम्हाला दिलं तर माहित भाजपने नाही, किती थैथयाट केला तुम्हाला असता? माहित नसेल, मग तुम्हाला माहित नसेल. बऱ्याच आतंकवाद्याने त्या लोकांना निवडणूक लढवून मंत्री करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यांच्याबरोबर सत्ता तुम्ही मिरवलीच ना, काही थोडा काळ असेल का होईना, मिरवलीच ना सत्ता त्यांच्याबरोबर. अरे आमच्या समोर मोठा प्रश्न आहे, तुमच्याकडे एक प्रश्न आहे न्यूज रूमच्या डिबेटचा. आमच्याकडे तिथे लोकशाही आहे की नाही आहे ते आहे ना एवढा मोठा प्रश्न, मग त्याला आम्हाला वाचवायचे काय प्रयत्न करताय तुम्ही? त्याला वाचवायचे, लोकशाहीचा प्रश्न म्हणताय ना तुम्ही, त्याला वाचवायचे काय प्रयत्न करताय तुम्ही? आरोपींना तिकीट देऊन, मध्ये लोकशाही आहे, आम्हाला आरोपींना सगळ्यांना तिकीट देऊन दाखवायचं तुम्ही आहे. लोकशाही वाचवायचा प्रश्न करताय. हे बघा तुम्ही आहे ना, अर्धा ग्लास पाणी आहे, तुम्ही खाली ग्लास बघता, आम्ही भरलेला ग्लास बघतो. आमच्याकडे प्रश्न, आमच्या समोर प्रश्नच आहे की जगाला आम्हाला दाखवायचा आहे. आमचा हे प्रश्न बंद ग्लास हे भरलाय बंद की सरलायचा शकत नाहीये, नाही. त्याच्यामधलं पाणी हेल्दी आहे का हा आमचा प्रश्न आहे. भरलाय की सरलाय असं आम्ही बघत नाहीये, ते पाणी दूषित आहे का हा प्रश्न आहे आणि ते आमचा. पाणी पिण्यायोग्य आहे का, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. आपण काश्मीरचा प्रश्न विचारता, मग तुम्हाला सांगतो जगासमोर आम्हाला आपण दाखवायचं आहे की काश्मीरमध्ये लोकशाही आहे. हे काश्मीरमध्ये लोकशाही- आहेच की लोकशाही, लोकशाही काश्मीरमध्ये आहे की? लोकशाही आहेच. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्याही ठिकाणी लोकशाही आहे. काश्मीरला फक्त काही वेगळे विशेष अधिकार दिलेले आहेत लोकशाहीच्या मदतीनेच. लोकशाही नाहीये काश्मीरमध्ये असं भाजप का म्हणतंय? कोण म्हणताय आता? तुम्हीच म्हणालात आता काश्मीरमध्ये लोकशाही आहे, तुम्हाला सिद्ध नाही, करायचंय. जगासमोर अजून काय सिद्ध निवडणूक करायचं राहिलं? तुम्हाला निवडणुकानंतर तिथे गव्हर्नमेंट फॉर्म करायचं नाही, तुम्हाला असं करायचं संजय ठाकूर तुम्ही काहीही नाही, 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 नाही. ठाकूरजी, काहीही ठाकूरजी. बोलताय तुम्ही संजय ठाकूर. ठीक आहे, मी जाईन विनायक एकबोटे यांच्याकडे. एकबोटे सर, भाजप जर अशी भूमिका घेणार असेल तर या सगळ्याचा संदेश काय जाईल? नाही, याचा अत्यंत वाईट जाईल. कारण तुम्ही आता जसं म्हणालात की बा दुसऱ्यांनी मग अतिरेक्यांना तिकीट दिलं आणि हे होणार आहे पुढे चालून. आणि त्यातून समाजाचे जे हे होणार आहे पोलरायझेशन सगळं, हे काय आपल्या समाजासाठी चांगलं असणार नाही. ते मुळामध्ये आपण जेव्हा कोणती क्रिया करतो त्याची प्रतिक्रिया उमटतेच ना. मुंबई बॉम्बस्फोट का झाले तर बाबरी मस्जिद पडली असं सांगण्यात येते. तर ही आता साध्वी प्रज्ञा सिंगला जर यांनी उमेदवारी दिली आहे तर उद्या चालून कुठला तरी एक पक्ष अजून कोणाला तरी अशाच वादग्रस्त माणसाला निवडणुकीत उभा करेल आणि त्या समर्थन करेल की त्यांनी तुम्हाला साध्वी प्रज्ञा सिंगला दिली तर चालते, याला दिली तर का नाही चालत. याच्यातून चांगला संदेश समाजात जाणार नाही. जे चांगली माणसं, चांगले उमेदवार संसदेत गेले पाहिजेत. म्हणजे साध्वी खराब आहे अशातला भाग नाही आहे. मुळामध्येच आज तुम्ही राजकारणाचं जे शुद्धीकरण करायला पाहिजे इतक्या वर्षानंतर, ते जर दिवसेंदिवस त्याची प्रतिमा ढासळत चालली असली तर मतदानाचा जे टक्का कमी होत आहे त्याला एक कारण आहे नाही. कारण उमेदवार सरळ म्हणते कोणाला मत द्यायचं. बरोबर, ऍब्सोल्युटली. आणि याचा लोकशाहीवर अनिष्ट परिणाम होईल. आणि सगळ्याच पक्षांनी यापासून धडा घेतला पाहिजे. म्हणजे भाजपला एकट्याला दोष देऊन अर्थ नाही, पण भाजप याच्यासाठी पुढाकार घेणं याच्यासाठी आवश्यक आहे की भाजप ही स्वतःला संस्काराची पार्टी समजते, पार्टी विथ डिफरन्स समजते. त्यांच्याकडून अशी ही चूक होणं गरजेचं नाही. बरोबर. श्रीकांत पाटील, वाइंड अप कमेंट, अगदी शेवटचे 30 सेकंद आहेत. नाही, आता पाहायला गेलो आपण हे सगळं सिनेरिओ तर सगळ्या पक्षात इमिडिएट एंट्री, तर हे फास्ट फूड पॉलिटिक्स झालंय. फास्ट फूड पॉलिटिक्समध्ये काय होतं की इमिडिएट जो कोण आपल्याला बेनिफिट देऊ शकतो त्याची पार्श्वभूमी बघणं न बघणं, त्याच्यावर क्रिमिनल ऑफेन्सेस असतील किंवा कुठले अदर ऑफेन्सेस असतील, या कुठल्याही गोष्टीचा विचार होत नाही. दुसरी गोष्ट, या मागच्या जे 2-3 महिन्यातल्या घटनाक्रम खूप फास्ट झाले, त्याच्यामध्ये राष्ट्रवादाचा मुद्दा खूप फास्ट आला. आणि दुसरा मुद्दा, आपण जर सगळा हिंदी बेल्ट पाहिला त्याच्यामध्ये मतांचं ध्रुवीकरण खूप फास्ट होत नाही आहे. राष्ट्रवादाला सुद्धा हाईप करायला, म्हणजे युएस मीडियामध्ये हा विषय गाजला पण की मोदी इज ओव्हर मिल्किंग दी पेट्रियोटिक इश्यू म्हणून.
पण त्याला एक लिमिट आहे, तुम्ही किती हाईप नाही करू शकत. त्याच्यामुळं सॅफ्रॉन एंट्री हे बीजेपीला बेनिफिट देईल, त्याच्यात काही वाद नाही आहे. पण राष्ट्रवाद आणि हिंदुत्व म्हणजे थंडा मतलब कोको कोला जे म्हणतोय आपण, किंवा काही थंड असेल तर ते कोका कोला शिवाय दुसरं काही नाही, तसं राष्ट्रवाद म्हणजे बीजेपी किंवा हिंदुत्व म्हणजे बीजेपी असा कुठेतरी प्रयत्न होतोय लोकांच्या मनावर बिंबण्याचा. पण याच्या पुढे हा जास्त दिवस नाही चालणार. पुढच्या 19 नंतर पुन्हा 24 ला इलेक्शन्स येतील. आता जरी बीजेपी आलं तर यांना सस्टेनेबल काहीतरी प्रोग्राम जो क्वांटिफायबल असेल, मेजरिंग करता येईल, त्याला त्याचं काहीतरी मेजरमेंट होईल आणि कॉन्ट्रीब्युशन म्हटल्या की विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जाव्यात ही अपेक्षा असते, मात्र तसं काही होताना दिसत नाहीये. जात आणि धर्माचं राजकारणच फक्त या ठिकाणी होताना दिसतंय. लवांडेजी अगदी कमेंट. नाही, खरं तर हा हिंदू राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद ही जी काय टकराव चाललेला आहे हा स्वातंत्र्य लढ्यापासून आणि राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हापासून चाललेला आहे. आणि इथे त्या पद्धतीने त्यांची सगळी कृती चालू आहे. पाकिस्तान जसं धर्मावर राष्ट्र एक निर्माण झालं तसं हिंदू राष्ट्र इकडे निर्माण त्या अर्थाने धर्मावर आधारित तयार झालं नाही, ते राज्यघटनेवर आधारित तयार झालं. ही भारतीय जनता पार्टीची RSSची एक सल आहे. आणि म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानला सुद्धा नरेंद्र मोदीच पंतप्रधान हवेत, हे सगळं साठलोट आहे आणि एकजुटीने या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. हा फार मोठा गंभीर विषय आणि गंभीर प्रश्न आपल्या देशावर निर्माण झालेला आहे. राजकारण फक्त आताच होत आहे का, तर असं नाहीये. या अगोदरच्या निवडणुकांमध्ये सुद्धा झालेलं आहे. मात्र जे स्वरूप आणि जे वेग या मुद्द्यांनी पकडलेला आहे, तो वेग जो आहे तो याआधी कधीच आपल्याला पाहायला मिळालेला नव्हता. आणि विशेष करून जर साध्वी प्रज्ञा सिंग यांचा जर उल्लेख केला की दहशतवादाचा आरोप असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देऊन भाजप नेमकं काय साध्य करतंय, हा एक मोठा प्रश्न आहे. बिलकुल, आपल्याकडे पायंडा एखाद्या गोष्टीचा पडतो, मात्र चुकीच्या गोष्टीचा जर पायंडा पडत असेल तर त्याला तिथेच थांबवलं पाहिजे. साध्वी प्रज्ञा सिंग दोषी आहेत असं आम्ही म्हणत नाही, मात्र त्यांना क्लीन चिट द्यायची घाई जी पार्टी विथ डिफरन्स करते त्याबद्दल कुठेतरी हा आक्षेप घेतला जातोय, विरोधी पक्षाकडून आक्षेप नोंदवला जातोय. अर्थात या सगळ्यामध्ये चुकीचा पायंडा पडू नये, नाहीतर ज्याची भीती एकबोटे सरांनी उपस्थित केली की आपण हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव ज्या निवडणुकांना मतदानाला म्हणत असतो त्याच्याकडे जर मतदारच पाठ फिरवणार असतील असे परिणाम जर नजीकच्या काळात आपल्याला दिसतील तर ते लोकशाहीसाठी घातक आहे. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथंच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.